मित्रांनो, तुम्ही एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करता, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करता, तिला मेसेज करता, तिची काळजी करता, पण ती तुमच्याकडे पाहूनही दुर्लक्ष करते. तुमचे मेसेज सीन करून उत्तर देत नाही. तुमच्या उपस्थितीचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाही आणि मग तुमच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, तिचं मन कसं जिंकायचं. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कोणालाही जबरदस्तीने प्रेमात पाडण्याबद्दल नाही, कारण खरं प्रेम कधीही जबरदस्तीने मिळत नाही. पण फिजिओलॉजी आपल्याला सांगते की काही अशा गोष्टी आहेत ज्या एखाद्या व्यक्तीला तुमच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण करण्यास मदत करू शकतात. जर एखादी स्त्री तुम्हाला दुर्लक्ष करत असेल तर त्यामागची कारणं काय असू शकतात आणि तिच्या मनात तुमच्याबद्दल आदर आणि आकर्षण निर्माण करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा असा आहे की जो बहुतेक पुरुष आयुष्यभर समजू शकत नाहीत. गोष्ट नंबर 1, सतत पाठलाग करणं थांबवा. मित्रांनो, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करते तेव्हा अनेक जण अजून जास्त मेसेज करतात, अजून जास्त कॉल करतात, अजून जास्त लक्ष मागतात. पण फिजिओलॉजी सांगते जास्त गरज दाखवणं आकर्षण कमी करतं, कारण प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आवडतं. जेव्हा तुम्ही सतत तिच्या मागे फिरता तेव्हा तुमची किंमत कमी होत जाते. म्हणून पहिली गोष्ट, तिचा पाठलाग करू नका, स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा. गोष्ट नंबर 2, स्वतःला अधिक मूल्यवान बनवा. मित्रांनो, लोक शब्दांपेक्षा कृतीकडे जास्त आकर्षित होतात. जर तुम्ही दिवसभर फक्त तिचाच विचार करत बसलात तर तुमच्या आयुष्यात काहीच बदलणार नाही. पण जर तुम्ही नवीन कौशल्य शिकलात, करिअरमध्ये प्रगती केलीत, फिटनेस सुधारलात आणि स्वतःची चांगली आवृत्ती बनलात तर लोक आपोआप तुमच्याकडे लक्ष देऊ लागतात. आकर्षण मागून मिळत नाही, ते निर्माण करावं लागतं. गोष्ट नंबर 3, आत्मविश्वास सर्वात मोठं आकर्षण आहे. मित्रांनो, फिजिओलॉजीमध्ये एक गोष्ट खूप स्पष्ट सांगितली आहे, कॉन्फिडन्स इज अट्रॅक्टिव्ह. आत्मविश्वास म्हणजे गर्व नाही, आत्मविश्वास म्हणजे मी स्वतःमध्ये आनंदी आहे. जी व्यक्ती स्वतःमध्ये समाधानी असते ती इतरांनाही आकर्षक वाटते. गोष्ट नंबर 4, तिच्या निर्णयाचा आदर करा. मित्रांनो, कधी कधी सत्य स्वीकारणं कठीण असतं, पण जर एखादी स्त्री स्पष्टपणे रस दाखवत नसेल तर तिच्या निर्णयाचा आदर करणं महत्त्वाचं आहे, कारण आदराशिवाय कोणतंही नातं तयार होत नाही. जबरदस्तीने मिळालेलं लक्ष कधीच खरं प्रेम बनत नाही. गोष्ट नंबर 5, रहस्यमयपणा जपा. मित्रांनो, लोकांना प्रत्येक गोष्ट लगेच समजली तर उत्सुकता संपते. तुमचं संपूर्ण आयुष्य एका दिवसात सांगू नका, हळूहळू स्वतःबद्दल माहिती द्या, कारण उत्सुकता आकर्षण वाढवते. गोष्ट नंबर 6, आनंदी व्यक्तिमत्व विकसित करा. मित्रांनो, कोणीही कायम तक्रार करणाऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होत नाही. हसतमुख, सकारात्मक आणि आनंदी व्यक्ती लोकांना आवडतात. तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या चेहऱ्यापेक्षा जास्त प्रभाव टाकतं. गोष्ट नंबर 7, स्वतःचा आदर करा. मित्रांनो, जर तुम्ही स्वतःची किंमत ओळखत नसाल तर दुसरी व्यक्ती का ओळखेल. स्वाभिमान हा आकर्षणाचा पाया आहे. स्वतःचा आदर करणारी व्यक्ती इतरांकडूनही आदर मिळवते. गोष्ट नंबर 8, भावनिकदृष्ट्या मजबूत बना. मित्रांनो, प्रत्येक नकार हा अपमान नसतो. कधी कधी ती व्यक्ती व्यस्त असते, कधी कधी तिच्या आयुष्यात इतर प्राधान्यक्रम असतात आणि कधी कधी तिला फक्त रस नसतो. हे स्वीकारण्याची ताकदच भावनिक परिपक्वता असते. गोष्ट नंबर 9, चांगला श्रोता बना. मित्रांनो, लोकांना अशा व्यक्ती आवडतात ज्या त्यांना समजून घेतात. फक्त बोलणं पुरेसं नसतं, ऐकणंही महत्त्वाचं असतं.
गोष्ट नंबर 10, तिचं मन जिंकण्याचा हट्ट सोडून द्या. मित्रांनो, हे कदाचित ऐकायला कठीण जाईल, पण सत्य आहे. कधी कधी एखाद्या स्त्रीचं मन जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तिचं मन जिंकण्याचा हट्ट सोडून देणं. कारण जेव्हा तुम्ही सतत कोणाच्या मान्यतेसाठी धावत राहता तेव्हा तुम्ही स्वतःला विसरता. पण जेव्हा तुम्ही स्वतःचं आयुष्य घडवता, स्वतःची स्वप्न पूर्ण करता, स्वतःला अधिक चांगलं बनवता, तेव्हा लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, खरं आकर्षण हे जबरदस्तीने निर्माण होत नाही. ते आदरातून निर्माण होतं, आत्मविश्वासातून निर्माण होतं आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर प्रेम करण्यापासून निर्माण होतं. जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्यासाठी तयार असेल तर ती येईल, आणि जर नसेल तर तिच्या निर्णयाचा आदर करा. कारण तुमची किंमत एखाद्या व्यक्तीच्या होकारावर अवलंबून नसते. तुमची किंमत तुमच्या व्यक्तिमत्वात असते, तुमच्या स्वप्नामध्ये असते आणि तुमच्या आत्मविश्वासात असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच फिजिओलॉजी आधारित व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.